आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। तर समोरच्यांना पूर्ण भुईसपाट करून टाकलं, पण काहींच्या मनामध्ये आलं आणि एकदा परिवर्तन झालं होतं त्यात झालं नाही, दुसऱ्यांदा झालं त्यातही झालं नाही, आता तिसऱ्यांदा पण परिवर्तन करून टाकलं। समोरच्यांना भुईसपाट केलं, दोनदा पराभव करून त्यांचं समाधान झालं नाही, त्यामुळे तिसऱ्यांदा परिवर्तन केलं। जिल्हा बँकेच्या विजयानंतर कपिल पाटील यांचं नाव न घेता आमदार किसन कथोरे यांनी कपिल पाटलांना जोरदार टोला लगावला। किसन कथोरे आणि कपिल पाटील या दोन्ही नेत्यांचं राजकीय वैर संपूर्ण मतदारसंघाला माहीत आहे। तरी सुद्धा भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी या बँकेच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलची धुरा कपिल पाटील यांच्याकडे सोपवली। मात्र कपिल पाटील यांच्या नेतृत्वात काम करतील ते कथोरे कसले। कथोरेंनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या मदतीनं सहकार पॅनल तयार केला आणि 17 जागांवर विजय मिळवत कपिल पाटील यांचा दारुण पराभव केला। खरं म्हणजे ही निवडणूक सहकार पद्धतीने झालीच नाही, सगळी धनशक्ती एकत्र वाटली आणि सर्वसामान्य आम्ही सगळेजण मतदारांच्या बरोबर राहिलो आणि म्हणून हा विजय एकतर्फी झाला। मतदारांनीच निर्णय दिला की सहकार पॅनलला बहुमत नाही तर समोरच्यांना पूर्ण भुईसपाट करून टाकलं। त्याच्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्ही गेल्या 10 वर्षापासून एकत्रित काम करतोय। बँकेमध्ये आम्ही राजकारण कधीच आणलं नाही। आपले हितेंद्र ठाकूर साहेब, मी क्षितिजसुद्धा होतो किंवा शिंदे साहेब होते, देवेंद्र फडणवीस सुद्धा, आम्हाला कधीही राजकारणामध्ये या बँकेमध्ये कोणीही आम्हाला हटकलं नव्हतं, बोललं नव्हतं। मनापासून सगळ्यांनी आम्ही काम केलं। बँक महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर ठेवली, देशामध्ये 2 नंबर या बँकेचा आहे। आणि आता तर अशा परिस्थितीत होतो की आम्हाला वाटलं होतं का कोणीही निवडणुकीच्या समोर आमच्या कोणी येणार नाही, पण काहींच्या मनामध्ये आलं आणि एकदा परिवर्तन झालं होतं त्यात झालं नाही, दुसऱ्यांदा झालं त्यातही झालं नाही, आता तिसऱ्यांदा पण परिवर्तन करून टाकलं। म्हणून खरं म्हणजे हा विजय झाला आमचा सहकारचा। त्यामुळे परिवर्तन करायचं कोणाचं होतं ते त्यांचं झालं, त्यामुळे आता पुन्हा जागाच ठेवली। कोणाचं राजकारण संपवण्यासाठी नाही, ही बँक शेतकऱ्यांची चांगली चालावी, ठेवीदारांचा विश्वास राहावा यासाठी आम्ही करतोय। आम्ही कोणाचंच नाव न घेतलं, तेच रोज बडबडत होते। कारण म्हणजे आमचा एकही नेता, आमचा एकही कोणी कार्यकर्ता कधीही प्रतिक्रिया दिली नाही। आम्हाला विश्वास होता सहकार पॅनलच जिंकेल आणि पूर्णच्या पूर्ण पॅनल वन साइड। आणि तुम्हाला सगळ्यांना पण मी सांगितलं होतं की 17च्या खाली आम्ही येणार नाही, बरोबर 17 आणि त्यांना खतरा। तसं पाहता लोकसभा, मुरबाड नगरपंचायत, विधानसभा आणि आता जिल्हा बँकेची निवडणूक कपिल पाटलांच्या पदरी नेहमीच पराभव आणि निराशा पडली। यंदा तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कथोरे समर्थक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी कपिल पाटील यांच्या परिवर्तन पॅनलला मदत करण्याचे त्यांनी आदेश दिले। मात्र या सगळ्यांनी कपिल पाटलांसोबत असल्याचा वरवर दिखावा केला आणि ऐन निवडणुकीत कपिल पाटलांचे 12 वाजवले अशी चर्चा मतदारसंघामध्ये सुरू आहे। दरम्यान आता आपल्याला मदत न करणाऱ्यांना कपिल पाटील हे लक्ष करतील एवढं मात्र निश्चित। विजयानंतर हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र माजी आमदार क्षितिज ठाकूर हे रात्री उशिरा बदलापुरातील कथोरे यांच्या निवासस्थानी आले आणि आनंद उत्सव साजरा केला। बँकेच्या निवडणुकीत राजकारण केलं गेलं। आता विरोधकांचे जे काही उमेदवार निवडून आलेत त्यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांमध्ये सहभागी व्हावं असं मत क्षितिज ठाकूर यांनी व्यक्त केलं। जे 5 निवडून आले त्यांनी पण आग्रह केला की त्यांनी पण या लोकांना मदत करा। थँक्यू सर। मात्र वारंवार पदरी पराभव पडत असलेल्या कपिल पाटलांच्या नशिबी आणखीन किती पराभव पाहावे लागतील, या पराभवातून ते बोध घेऊन भविष्यात कथोरेंचा पराभव करू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कपिल पाटील यांना आणखीन किती पराभव पाहायचे आहेत, त्यामुळे आता तरी कथोरेंचा नाद करू नका अशी चर्चा कथोरे समर्थकांमध्ये खाजगी सुरू होती। पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट।